आणि अधिक फायदा झाला पाहिजे याकरता मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरण करायचं, ड्रोनचा उपयोग करायचा, आधुनिक शेती करायची। शेतीचं बजेट जे काँग्रेसच्या काळामध्ये 25,000 कोटी रुपयाचं होतं ते 1.25 लाख कोटी रुपयावर मोदीजींनी नेलं। आणि हे करत असताना मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे, सगळ्यात जास्त ज्यावेळेस मोदीजी निवडून आले त्यावेळी आपल्या महाराष्ट्रातले जाणते नेते म्हणायचे, जाणते राजे म्हणायचे, मोदीजींना उसातलं काय कळतं, यांना साखर कारखानदारीतलं काय कळतं। पण साखर कारखानदारी करता आणि उसाच्या शेतकऱ्याकरता जे निर्णय नरेंद्र मोदीजींनी घेतले ते 50 वर्षात कोणी घेऊ शकलं नाही। बंधू भगिनींनो, 340 रुपयांनी एफआरपी वाढवली आणि दुसरीकडे त्या काळात काय व्हायचं, साखरेमध्ये अशा प्रकारचं मॅनिप्युलेशन व्हायचं की उसाचा भाव जास्त आणि साखरेचा भाव कमी, कारखाने अडचणीत यायचे, एफआरपीचं पेमेंट काढायचं, मोठ्या प्रमाणात शेतकरी नागवले जायचे। पहिल्यांदा मोदीजींनी मिनिमम सेलिंग प्राइस ही साखरेवर लावली आणि यापेक्षा कमी किमतीत साखर त्या ठिकाणी विकली जाणार नाही सांगितलं। त्यामुळे सगळे साखर कारखाने वाचले। इथेनॉलच्या माध्यमातून जोडधंदा दिला आणि साखर कारखान्यांना उभं तर केलंच, पण शेतकऱ्यांना 2 पैसे जास्त मिळतील ही व्यवस्था मोदीजींनी उभी केली। आणि त्याही पेक्षा महत्वाचं जर काही मोदीजींनी या ठिकाणी केलं असेल तर काँग्रेसच्या काळामध्ये आमच्या शेतकऱ्यांवर, उसाच्या शेतकऱ्यांवर इन्कम टॅक्स लागला होता। त्या ठिकाणी एफआरपी दिली, त्याला एफआरपी दिली की इन्कम टॅक्स लागायचा आणि मग तो इन्कम टॅक्स साठत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या डोक्यावर 10,000 कोटी रुपयाचा इन्कम टॅक्स झाला। हायकोर्टात हारले, सुप्रीम कोर्टात हारले, प्रत्येक वेळी पवार साहेब डेलिगेशन घेऊन जायचे, प्रधानमंत्र्यांना भेटायचे, अर्थमंत्र्यांना भेटायचे, हात हलवत वापस यायचे, तो इन्कम टॅक्स वाढतच जायचा। अशी अवस्था आली की कोर्टाच्या ऑर्डरमुळे आता इन्कम टॅक्स शेतकऱ्यांकडनं मागच्या तारखेपासून वसूल करा, नाहीतर कारखान्याने भरा, नाहीतर कारखाना बंद करा, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली। मोदीजींनी सहकारिता मंत्रालय उभं केलं। त्या मंत्रालयाच्या अंतर्गत मोदीजींनी त्या ठिकाणी अमित भाई शहांना मंत्री बनवलं। आम्ही डेलिगेशन घेऊन गेलो, सांगितलं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांवर 10,000 कोटी रुपयाचा इन्कम टॅक्स आमच्या उसाच्या शेतकऱ्यावर बसलाय, तो शेतकरी इन्कम टॅक्स भरणार कसा आहे। अधिकाऱ्यांना बोलवलं गेलं, अधिकारी म्हणाले साहेब समोरचा तर आपण निर्णय करू शकतो, पण मागचा निर्णय कसा करणार, 20 वर्षाचा इन्कम टॅक्स आहे, तो वसूल तर करावा लागेल, कोर्टाने सांगितलेला आहे तो वसूल करावाच लागेल, तो रद्द करता येत नाही। मोदीजींनी आणि अमित शहा साहेबांनी सांगितलं शेतकऱ्यांकरता आवश्यकता असेल तर नियम बदलले पाहिजे आणि एका महिन्यामध्ये नियम बदलून 20 वर्षात जे घडलं नाही ते मोदीजींनी केलं आणि आमच्या उसाच्या शेतकऱ्याचा इन्कम टॅक्स 10,000 कोटी रुपयाचा हा पूर्णपणे रद्द करण्याचं काम या ठिकाणी मोदीजींनी केलं। बंधू भगिनींनो, बोल वचन देणारे अनेक नेते आपण बघितले, पण खऱ्या अर्थानं काम करणारा नेता जर कोणी असेल तर ते आपले नरेंद्र मोदीजी आहे। आणि म्हणून तुम्हाला ही विनंती करण्याकरता आलोय, या देशाचा नेता आपल्याला निवडायचा आहे। आज आढळराव पाटलांसारखा एक नेता 15 वर्ष देशाच्या लोकसभेमध्ये आढळराव पाटलांनी अतिशय उत्तम काम केलं। तुम्ही यादी बघा, किती प्रश्न विचारले, किती वेगवेगळे मुद्दे घेतले, या ठिकाणी सातत्याने एक संघर्ष आढळराव पाटलांनी केला। मला आठवतंय आमचे महेश दादा असतील, आढळराव पाटील असतील, बाबूरावजी सगळे लोक, बैलगाडा शर्यत बंद झाली, एक मोठं या ठिकाणी आंदोलन उभं केलं आणि मला अतिशय आनंद वाटतो की त्यानंतर मी मुख्यमंत्री असताना आपण अहवाल तयार केला, बैल हा पळणारा प्राणी आहे। 2.5 वर्ष महाविकास आघाडीचं सरकार होतं, काही झालं नाही, पुन्हा आपलं सरकार आलं, आपण बैलगाडा शर्यत सुरू करून दाखवली। कारण आपल्याला शेतकऱ्याला काय हवं हे माहिती आहे, शेतकऱ्याला काय हवं आहे, सामान्य माणसाला काय हवं आहे हे जाणणारे आढळराव पाटील आहे। आणि आता त्यांच्यावर आरोप लावला जातो पक्ष बदलला, या ठिकाणी सत्य सांगितलं पाहिजे। मी अजितदादा पवार
आणि एकनाथराव शिंदे एकत्रित बसलो. ज्यावेळी जागांचं वाटप झाल्यानंतर ही जागा त्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या कोट्यात गेली. शिवसेनेचाही आग्रह होता, इतके वेळा आमचा खासदार राहिलाय, आढळरावांना खासदार केलं पाहिजे, ही जागा आम्हाला द्या. शेवटी मधला मार्ग मी काढला. मी अजितदादांना आणि शिंदे साहेबांना सांगितलं, सीट जरी राष्ट्रवादीच्या कोट्यात गेली असली तरी उमेदवार म्हणून आपण आढळराव पाटलांना देऊ, म्हणजे या ठिकाणी दोन्ही पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना एक समाधान वाटेल. त्यामुळे पक्ष बदललेला नाहीये. आम्ही तिघेही एका विचाराने सोबत आलो. जसं मागच्या वेळी आम्ही पालघरमध्ये उद्धव ठाकरेजींनी सांगितलं आम्हाला जागाही द्या आणि उमेदवारही द्या. आमचा सिटिंग खासदार जो तिथे खासदार होता त्याला आम्ही उद्धव ठाकरेंना देऊन टाकलं आणि पुन्हा तिथं निवडून आणलं.